जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणात त्यादरे वंदूया. आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा. प्रदीर्घ श्रवणा विशाल नयना प्रदीर्घ श्रवणा विशाल नयन विराट मस्तक उदंड ज्ञाना विराट मस्तक उदंड ज्ञान अपूर्व संयमना अपूर्व संयमना. जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा. दे सद्बुद्धि शुद्ध भावना दे सद्बुद्धि शुद्ध भावना प्रामाणिकता दे जीवन प्रामाणिकता दे जीवन दीना कलितरणा दीना कलितरणा. जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा जय जय आरती जय गुण गणपति मंगलमय चरणा. जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंदूया. श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय. रघुवीर समर्थ. जाणे सुख दुःख राम माझा एक जाणे सुख दुःख राम माझा एक येरते माईक वैभवाची येरते माईक वैभवाची वैभवाची सखी ओरंगोनी जाती वैभवाची सखी ओरंगोनी जाती आत्मा रामांती जीवलग आत्मा रामांती जीवलग जीवलग नाही श्रीरामा वाचोनी जीवलग नाही श्रीरामा वाचोनी हाची माझी मनी दृढ भाव हाची माझी मनी दृढ भाव भाव अन्यत्रांचा आहे वरभंगाचा भाव अन्यत्रांचा
आहे वरपंगाचा रामे विणकेचा अंतरीचा रामे विणकेचा अंतरीचा अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था जाणवल्या चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी करी प्रतिपाळ शरण आलियाचा करी प्रतिपाळ शरण आलियाचा राम त्रैलोक्याचा माय बाप राम त्रैलोक्याचा माय बाप धन सज्जन सोयरा माय बाप धन सज्जन सोयरा एका रघुवीरा वीण नाही एका रघुवीरा वीण नाही नाही मज चिंता श्रीराम असता नाही मज चिंता श्रीराम असता संकटी बोहाता उडी घाली संकटी बोहाता उडी घाली मग अनाथा करणे उडी घाली मग अनाथा करणे राम सर्व जाणे अंतरीचे राम सर्व जाणे अंतरीचे अंतरीचे गुज राम सर्व बीज अंतरीचे गुज राम सर्व बीज रामदासी निज प्रगटले रामदासी निज प्रगटले अंतरीची व्यथा श्रीराम समर्था अंतरीची व्यथा श्रीराम समर्था जाणवल्या चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी अंतरीची व्यथा श्रीराम समर्था अंतरीची व्यथा श्रीराम समर्था अंतरीची व्यथा श्रीराम समर्था समर्थांच्या कृपेने त्यांच्या साधन विचाराचा एक वेगळा अभ्यास गेले 11 भाग आपण करतो. आज 12व्या भागाला त्यांच्या कृपेनेच आज आपण सगळे एकत्र आलेले आहोत. गेल्या वेळेला आपण पाहिलं तसं वेगवेगळ्या प्रकारे ध्यान साधून शुद्ध वेगळ्या अशा स्वरूपात मन व्यापक करणाऱ्या किंवा मन नष्ट करून टाकणाऱ्या अशा ध्यानानं मुक्तीची जी झलक आपल्याला मिळते तिचं बीज या मंत्रामध्ये होतं. म्हणून आपण गेल्या वेळेला त्यांचा जो बीजमंत्राचा श्लोक होता तो म्हटला आपल्या स्मरण असेल. तुला सांगतो गुज हे बीजमंत्रो जिणे नीरसे सौर संसार शत्रू नव्हे मिथ्य हे बोलणे सत्यवाचा जपादरे मंत्र 13 अक्षरांचा. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम
त्यातले दुसऱ्या 2 बाजू जास्त लक्षात घेण्यासारख्या आहेत की हे बीजमंत्र आहेत भगवंताचं आपल्यामध्ये असलेलं स्वरूप प्रकट करण्याचं सामर्थ्य ज्या बीजामध्ये आहे त्याला बीजमंत्र. ते कुठल्याही बीजामध्ये असेल, ते तसं काही म्हणायचं नाही. त्या अर्थाने हे बीजमंत्र आहेत. अगदी सारांश काढत केलं की ओंकारापर्यंत येतं. त्याच्या खाली काय येतं हा अनुभवाचा भाग आहे. यात आत्ता त्यांचा जो श्लोक बीजमंत्राचा वाचला त्या श्लोकामधलं खरं लक्षात घेण्यासारखं हे होतं, जेणे निरसे थोर संसार शत्रूला अंडर एस्टिमेट करण्यासारखं आपल्या पराभवाचं मोठं कारण नसतं. आपण पराभूत होतो, सैन्य पराभूत होतं, देश पराभूत होतात, ते शत्रूचं सामर्थ्य ओळखत नाहीत किंवा अनेकदा त्याला कमी समजतात आणि आपण सहजपणे जिंकून जाऊ असं वाटतं. यापोटी कित्येक लढाई आतापर्यंत गेलेल्या आहेत हातच्या. तेव्हा संसाराची लढाईसुद्धा अशीच आहे. थोर संसार शत्रू म्हटले, त्याला काय आधाराने म्हणलेलं नाही, शत्रू आहे असं नाही का, पण त्याला थोर हे ओळखलंच पाहिजे. कोणाची हे आहे प्रसंग आहे ते माहीत पाहिजेच. तर हे आपल्याला अनुभवायला, म्हणजे ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष त्यात पडतो त्यावेळेला अनुभवायला येतो की आपण कोणाचं शत्रुत्व पत्करलं आहे आणि आपण कोणाकडे चाललेले आहोत आणि तो कसा आड येईल आणि कसा आपल्याला भुलवेल किंवा हरवेल हे सांगता येत नाही. ह्याची कल्पना जे जातील त्यांना येईल, पण त्यांनी मात्र देऊन ठेवलेली आहे की हा थोर आहे एवढं लक्षात ठेवा, हा साधा सामान्य शत्रू नाही. आणि त्यांचं म्हणणं हे बोलणे सत्यवाचा. तेव्हा सत्य ते आपल्याला महाराजांचं माहिती असेल ना, शेवटी एकदा नाम घेतलं तर चालतं ना, मी शेवटीच घेईन आहे ना, ते तसं आहे. तेव्हा त्यांना ते जमलं, कारण आयुष्यभर त्यांनी असत्य कधी उच्चारलंच नाही. असत्याचा जिव्हेला स्पर्श नसला तर जे बोलेल ते सत्य होतं. असं आहे, ती तपश्चर्या आहे, वाक तपश्चर्या तशी ही आहे. तेव्हा नव्हे मिथ्य हे बोलणे सत्यवाचा असं सांगितल्यानंतर आणखीन त्यावर विचार करायचं कारण नाही. हे त्यावेळेला शेवटी घेता आलं नाही म्हणून घेतलं आणि मग त्याचा परिणाम आपण पाहिला. तुझ परिस तुझे रे नाम संतोषकारी, भवभयापहारी, दुःख दोषा निवारी. आमच्याकडे आहेच का याच्याशिवाय भवभय, दुःख आणि दोष आपले सगळे समप केलेलं आहे. सगळं इकडे दुःख आहे, दोष आहेत, वाचेपासून कृतीपर्यंत सर्व. आणि भवभय सारखा आहे. उद्या काय होते, थोड्या वेळानं काय होते, हे कायम सारखं चिंता चित्तामध्ये आहे. भवभयापहारी, दुःख दोषा निवारी, गरजळित शूळी रामनामे निवाला, इतर जड जीवाला मोक्ष तत्काळ झाला. हा एक अनुभव असतो की एखादी वीज चमकून जावी आणि आपल्याला एकदम लख प्रकाश दिसावा, त्याला मार्ग एकदम दिसून जावा, प्रकाशाचा अनुभव यावा किंवा विलक्षण या शक्तीचा अनुभव यावा. तसं हे आहे की हे ज्या वेळेला होतं मोक्ष तत्काळ झाला, बरोबर आहे, एकदम हा सुटल्याचा अनुभव आहे. ही झलक आकाशातल्या विजेचे लक्षात ठेवा आणि आपण सुरुवात करावी. आपण तर आत्ता श्रीराम जयराम जयराम म्हणलेलेच आहे, पण थोड्या वेळाने आपल्याला काळजी लागणार आहे. रिक्षाची लागेल, घरची लागेल, काय स्वयंपाक पाण्याची लागेल, काशाची लागेल सांगता येत नाही. म्हणजे ते जे आपल्याला आत्ता मिळालं ते झलक होती, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणून तर साधना आणि तिला अर्थ राहतो, नाहीतर मग मिळालंच आहे. आपण बीजमंत्री पाहिला, प्रत्यक्ष म्हटला आणि त्याच्यावरचं त्यांचं स्वतःचं अनुभवाचं सत्य सर्टिफिकेट पाहिलं आपण, पुढचं प्रमाणपत्र मिळालं, संपलं. असं होत नाही. तर त्या क्षणी चमकल्याबरोबर आनंद होतो. आता प्रश्न आहे तो फक्त टिकणं, टिकवणं आणि कायम त्यात राहणं आणि ते खरं काय आहे हे समजून घेणं, हे खरे आत्ता पुढे काम राहिलेलं आपल्याला आहे. अशी प्रार्थना आहे समर्थना करून आलेलो की आता आज आणि पुढच्या शनिवारी मिळून हे आपण आता काय ते एकदा थोडक्यात घ्या, समजावून द्या. तर हे
ते आता टिकवायचं कसं, ते टिकेल कसं, अडचणी कोणत्या असतात. तेव्हा आपण आता एवढ्या म्हटल्या, तुझा परिसर तुझे रे नाम संतोषकारे, तर या नुसत्या अव्यय म्हणू नये. त्या निमित्ताने अर्थ, त्या निमित्ताने अभिप्रेत भाव याच्यापर्यंत जर जावत असू आपण, तर म्हणण्याला अर्थ असतो. नाही तर म्हणणं फक्त वाचेचे श्रम आहेत असं समजा. वाचेचे श्रम जर आपण तिथेपर्यंत गेलो नसू तर, हे आहेच पुढे अगदी स्पष्ट समर्थांच्या शब्दात सुद्धा आपल्याला पुढे आपण पाहूच. तर त्यांचं म्हणणं असं आहे की नुसत्या ओव्या नको, त्यानिमित्ताने देव आठवावा. देव आठवला तर ओवी त्याच्याबद्दल म्हटली तर त्याला अर्थ आहे. आपण त्याच्या अनेक गोष्टी म्हणतो. मनाचे श्लोक पाठ, काकड्याच्या प्रार्थना पाठ, सगळं पाठ आहे. सगळ्याकडे पाठ आहे की काय अशी शंका आहे, ते पण आहे. तर प्रार्थना पाठ, अर्थीने भावेने जे काय म्हणायचं ते ज्यांनी म्हटलं त्यांचा स्पर्शही नाही. तेव्हा असं होऊ नये. सदा सर्वदा योग तुझा घडा, जे कारणी देह माझा पडा. म्हणजे तुम्ही कधी म्हणत नाही फारसं काही, कारण काही एवढी काही आपली तयारी नाही हो. पण दणादण म्हणतातच की नाही. देवाला बसताना म्हणतात, काय इकडे जाताना म्हणतात, येताना म्हणतात, कुठेही जे कारणी देह माझा पडा. जरा उकडायला लागले तर फॅन लावते की नाही कोण, देह माझा पडाव. किती रेंज आहे काय. आपण गारठ्याचे दिवस असले, थंडी सोसत नाहीशी झाली, ही सगळे जुनं पानं काय असेल ते सगळे ते बोजे निघतात, स्वेटर हुडका सगळं सोसत नाही. समजा अगदी देवस्थानात गेलं, सान्निध्यात आहे, तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी जवळ आहेच, देवच आहे. काय समाधी स्थान आहे म्हणा, काय देव आहे म्हणा, काय काय असेल ते मंदिर आहे म्हणा. उतरले खोलीमध्ये, रात्रीची जागा दिली, खोली बिली छान व्यवस्था झाली. जेवण खाणचं साधारणपणे असतं त्याप्रमाणे झालं. झोपायच्या वेळेला खिडकी बिडकी लावून घेतलेली, लावल्यावर एक झडपच नाही आहे त्याला, असं लक्षात आलं. समजा गार वारा शिरायला लागलं, तुझे कारणी त्याचं काय ते सांगा बघतात. अशी अवस्था असते. मग आपण त्या व्यवस्थेला नाव ठेवतो, म्हणाचं लक्ष नाही म्हणतो, काय म्हणायचं ते म्हणतो. मूळ आपलं आपल्याला ओळखून असावं असं समर्थांचं म्हणणं आहे. आपण आपल्याला ओळखून असावं, आपण कुठे आहोत उगाच हे म्हणण्यात अर्थ नाही. तेव्हा नदी गाठून देऊ, काय बिघडलं. समजा करणार असेल तर आपण तर देह द्यायला तुझे कारणी देह माझा पडावा म्हणतोय. जिथे पडण्याची भाषा करतो तिथे तर याचा तर काहीच प्रश्न नाही. पण त्यांचं म्हणणं तसं नाही. जे म्हणतो आहोत म्हणजे ज्या अडचणी सुरू झाल्या त्या इथून सुरू झाल्या. आता इथून पुढे बऱ्याच अडचणी आपल्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्या बघू आपण. नेहमीसे देव आठवावा, ओवीचे निमिषे देव आठवावा, हृदय धरावा सर्व काळ, हृदय धरावा सर्व काळ. ओवीचे निमिषे देव आठवावा, ओवीचे निमिषे देव आठवावा, हृदय धरावा सर्व काळ, हृदय धरावा सर्व काळ. सर्व काळाचं काम कठीण आहे, म्हणून शेवटी ते ओवीच्या शेवटी तिथे येऊन थांबले. ज्यावेळेला त्यांच्या एक रचना असतात, त्याच्यामुळे मी बघितलं की त्या ठिकाणी तेच योग्य असतं. जसं एखाद्या मंदिराचं बांधकाम आहे, त्या ठिकाणी ठेवलेलं आहे दगड, त्या ठिकाणी ठेवलेलं काय आकार मंडप मेघडंबरी अमकं तमकं ते त्या ठिकाणी बरोबर असतं. तर हृदय धरावा सर्व काळ,
जसं काहीतरी इकडे तिकडे केलं तर ते मागं पुढं सुद्धा शब्द बसू शकतो. पण शेवटी काय तर हृदय धरावा हे बरोबर आहे, पण सर्व काळ हे कुठे आहे आपल्याकडे? अडचण तिथे येणार. अडचण माझी आहे ती सर्व काळ आहे. जर सर्व काळ हे राहिलं तर मग काय होईल ते पुढे सांगितलं. म्हणून सर्व काळाची आधी चिंता केली की हे सारखं आठवेल का? मला आत्ता आठवलं, मला रात्री आठवणार का? मी आता गेल्यावर माझ्या काय ते सिरियल बघायला वाटणार तेव्हा आठवणार का? हृदय धरावा सर्व काळ. काय घरात तिकडे तिकडे विषय निघणार, बोलणे होणार, कोणाच तरी उणं निघणार कशावर तरी, आपण त्यावेळेला आठवणार का हृदय धरावा सर्व काळ? फोन येणार त्यावेळेला हृदय धरावा असणार का? काय आपण विचार कराल तसं आपल्याला त्याचा अर्थ लागत जाईल. हृदय धरावा सर्व काळ, हृदय धरावा सर्व काळ, सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, तेणे भव सिंधू तुट येईल, तेणे भव सिंधू तुट येईल. सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, ज्या वेळ आहेत असं जे सांगणं आहे संतांचं, ते स्वरूपाचा वेध लावणार आहे. तर त्याचा जर वेध लागला आणि हे जर सर्व काळ टिकलं तर स्वरूपाचा वेध कायमचा टिकेल, तिकडचं अनुसंधान कायमचं टिकेल आणि मग तेणे तुटईल भवसिंधू. अधिक खुलासा नंतर आपण करू. पण काय होतं, भावाचं लक्षण आहे की सतत स्वार्थाचे विचार मनात येत राहणं. भावाची लक्षण आहेत की ह्याच्यात थोडासा भावाचा विषय येऊन गेला आहे म्हणून त्याचा विचार केला. बरं, भव हा असं आहे की एकदा तुकडा तोडला की तुटून गेला. समर्थाने जसं त्या ह्याच्यात आहे ना म्हटले, दुर्गुणांचं ते दगड बारा आणले. आपल्याला आठवत असेल की सद्गुणांचा अभ्यास आहे किंवा दुर्गुणांचा त्याग आहे, अशा संदर्भात वर्णन करताना ही मुद्दम उपमा दिलेली आहे की ह्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं दगडाचं काम बरं आहे. एकदा तोडला की कपची उडून गेली, पुन्हा येऊन चिकटत नाही. दुर्गुणांचं तसं नाही, आज बरे वागतात, उद्या रागवण्याची गॅरंटी नाही. आज राग गेला, आज सोडून दिला. समर्थांचं ऐकलं, समर्थ म्हणले क्रोधाने माणसाचं नुकसान होतं, आजपासून क्रोध सोडला, चाल मोकळे झाले. उद्या सकाळी उठले की चहाचा कप वेळेवर समोर आला नाही, पाण्याकडे दुर्लक्ष झालं, काय झालं की ते आलं परत चिकटलं, तर गेलेलं कुठनं आलं परत, हे त्याचं आहे. त्यामुळे तुकडा तोडला की तुटून जाणारा आजार नाही. आपल्या अलीकडच्या भाषेमध्ये जी मंडळी बसलेली आहेत त्यांना अधिक हे असेल की भवरोग किंवा अशा स्वरूपाचे स्वार्थ विचार, भवरोग, मी 1-2-3 गोष्टी आपल्याला सांगितलं सर, काळजी आहे, चिंता आहे, काय भय, काही घ्या त्यातल्या, हे सगळे त्याचे हे आहेत, प्रॉडक्ट्स आहेत, बाकी काय नाही, थोडं व्हेरिएशन इकडे तिकडे. तर एखाद्या वेळेला एखादी गोष्ट डिलीट केली तरी रिसायकल बिनमध्ये पडून असते. तशी आपली अवस्था आहे सगळ्या स्वार्थाची. निस्वार्थी होतो मनुष्य एकदम, देवाच्या देवळात एकदम निस्वार्थी सगळं, पण ते डिलीट केलेलं रिसायकल बिनमध्ये आहे. त्यामुळे घरी गेला की परत एकदा रिसायकल केलं की दिसायला लागतं. तसं देहाच्या सुखाची ओढ, इथे असं वाटतं की ठीक आहे, हॉटेल तेवढा घाम आला तरीच आहे, पुसत राहील, फॅन नाही लावून देणार, बघू हीच तपश्चर्या ना मी करायला तयार आहे, वगैरे वगैरे वगैरे, असं तर होतं सगळं. पण ते आत्ता थोडा वेळ टिकतं, नंतर गेले की पहिल्यांदा बटन आत्ताही संपलं की लगेच बराबर आत्ता बटन डावा असं वाटतं. तेव्हा हे असं आहे, त्यामुळे डिलीट करून जाणार नाही. देहसुखाची ओढ, स्वार्थ आहे, मानमान्यतेची अपेक्षा आहे, अगदी सुटल्यासारखी वाटते, म्हणजे सुट्टी म्हणतच नाही मी, सुटल्यासारखी वाटते, काही मला कोणी नाही मान दिला तरी चालेल असं म्हणतात. पण प्रत्यक्षात येताना चेहरा पडलेला असतो कार्यक्रमात, तेव्हा न ओळखायचं काय झालं ते. तर त्या अशा अनेक फैली आहेत, त्या रिसायकल बिनमध्ये पडून असतात. पुन्हा परत येऊन आपण, विशेष म्हणजे की काही खंड पडला, काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या अंगणातले आता आपलं हे काढतो आपण, काय तण काढतो, ते रान काढायला माणसं बोलवतात, काही स्वतः काढतात, असं ते काढल्याबरोबर स्वच्छ दिसतं अंगण, बरोबर आहे.
आपण जर काही काळ दुर्लक्ष केलं, आता हा सीझनच आहे सध्याचा, तर ह्या पावसाळ्यामध्ये असं असतं, काही काळ दुर्लक्ष झालं पुन्हा होतं तसं आपलं परत सगळीकडे पाऊल टाकायला गेलं की दिसत नाही, जमीन दिसत नाही, हे होतं. म्हणजे थोडा खंड पडला, थोडं दुर्लक्ष झालं की रान जसं परत उगवतं तसं या फायली रिवाईव्ह होतात, परत रिइन्स्टॉल्ड. म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही बिनमध्ये गेलाच नाही, रिसायकल बिनला गेलाच नाही, परत रिइन्स्टॉल म्हणलंच नाही, ती आपोआप झालेलीच आहे. तोपर्यंत परत मान, परत अपेक्षा, परत स्वार्थ, परत सगळं हजर, सगळं जे ते नुसतं स्टार्ट केलं की दिसायला लागतं सगळं की हे सगळं जागेवर आहे. पण काय या कॉम्प्युटरची मजा आहे कोणाला ठोक, मेंदूची. देवाची फाईल डिलीट केव्हा होती कळतच नाही, रिसायकल बिनला सुद्धा सापडत नाही, एकदम डिसअपिअर, काय दिसतच नाही. तेव्हा अगदी छोटं सांगतो वाटलं तर, देवाचं लांब ठेवा आपण. मनाचे श्लोक पाठ केले लहानपणी होते, त्यानंतर ते केव्हा होते हो आपल्याला, आपल्या मुलांच्या ज्या वेळेला स्पर्धा असतात, हेच मी लहानपणी पाठ केलं होतं. त्याचा काय उपयोग नाही माझ्याकडे. मग काय नाही, मना असायचे रे पूर्वसंचित केले ते आजारी खे भोगणे प्राप्त झाले. काय नाही, मधला काळ असा गेला ज्याच्यासाठी ते सांगितलं होतं, तो काळ तसाच गेला. तेव्हा हे असं ते पुन्हा जागं होतं. पण केव्हा होतं, ज्यावेळेला पुन्हा त्यांना शिकवायची वेळ ते कुठेतरी स्पर्धा येते, त्यावेळेला पुस्तक काढ. पुस्तक शोधायला आवड काढली असते, पण मिळतं, नाही मिळालं तरी स्वस्तात असतं, त्यामुळे मिळतं पटकन. तर ते घेऊन येतात. ते आता शोधत बसू नको माझ्या वेळचं, तर त्यानंतर कधी लागलंच नाही आहे ते. तेव्हा त्यानंतर ते आठवतं. ह्याच्यावरून आता आपण त्यात सांगितलेल्या देवाचे काय होत असेल त्याची कल्पना करावी झालं. तेव्हा ही जी आहे, हे जे मग अशी म्हटलं की सतत सर्व काळ मनी स्वरूप, सर्व काळ कुठून आला शब्द ते मला म्हणायचं. सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू. एकदा मला कळलं की स्वरूपाची स्थिती काय आहे, त्यांनी तिथे जाऊन ती नामाचे काय आहे, नाम ही त्या स्वरूपाची किल्ली आहे. आपल्या भाषेमध्ये स्वरूपाची किल्ली आहे. त्यांनी उघडलं, वायू आहे, तर तिथे पुढे सगळं आपल्याला निराकार आहे. त्यामुळे तिथे जाऊन काही त्याचं काही वर्णन करता येत नाही, काही सांगता येत नाही त्याच्याबद्दल, पण अनुभवता येतं. आपण जिवंत आहोत याचं काही आपल्याला काही सर्टिफिकेट तिकडे द्यावं लागतं, ते वेगळा, हयातीचा दाखला तो वेगळा. पण मी हयात याविषयी मला शंका नाही, मी जिवंत आहे याविषयी मला शंका नाही, त्याला मला कुठलाही दाखला लागत नाही, कारण मी ते अनुभवतो प्रत्यक्ष. मला जितका अनुभव साक्षात एखाद्या दुसऱ्या माणसाचा नसेल, पण माझा स्वतःचा अनुभव मला स्वतःला प्रमाण आहे आणि मी जिवंत आहे हे जितकं आहे, म्हणजे माझ्यातलं चैतन्य किंवा माझी जी काही स्वरूप स्थिती आहे ती चैतन्याची, ती मला अनुभवायला येते, इतकीची खात्री आहे. मी जिवंत आहे याविषयी मला कोणी काय बघा बाबा मी आहे का नाही वगैरे असलं काही नाही, मी आहेच ही खात्री आहे. तर अशी जी खात्री आहे, ती जी खात्री एकदा त्यावेळेला सापडली, ती आता खात्री कुठे आहे, काय तिचं दाखवायला आपण, काय म्हणून स्वरूप दाखवाल की मी आहे, हे कशामुळे आहे, ते जे काय आता काय जे आहे ते शेवटी ते 8 फीट एवढ्यावरचं नाही आहे, ते त्याच्याही पलीकडे आहे कुठेतरी. तर ते जे काय माझं स्वरूप आहे ते मला त्याचा अनुभव आहे, पण मला ते असं साधं वारा नाही दाखवता येत, आपल्याला वायू नाही दाखवता येत, तर ते कसं दाखवता येणार, तसं ते दाखवता येत नाही आहे, पण मला त्याचा अनुभव आहे. तर ही जी आहे तिच्याशी माझा एकदा संबंध, तिच्याकडे जायचं, तिचं एक मला दार उघडून दिलं नामाने, इथून तू जाऊ शकतोस असं सांगितलं थोडक्यात, या मार्गाने तू तिथपर्यंत जाऊ शकतोस असं म्हणून एक किल्ली लावली आणि दार उघडून दिलं आणि दाखवले आता तिकडे. तर तसे ते रामनामाच्या मार्गाने तिथे गेले. आता मला तिथं जायचं, त्याच्या संबंधी त्यांचं म्हणणं आहे सगळं. तर की जरी त्यांचं म्हणणं आहे काय की हे जरी मी किल्ली लावली नामाची आणि पुढे गेलो, आता नामामध्ये बघा सगुणाची उपाधी होती रामाची, त्याच्यानंतर त्याच्या नामावर आलं, त्याच्यानंतर किल्ली लावल्यावर उघडलं ते सगळं निर्गुणच होतं, त्याचा अनुभव मला आहे, त्याच्या मागच्या नामाचा उच्चार मला करता येतो, त्याच्या पलीकडे जे सगुण आहे ते मला पाहता येतं, त्याला जास्तीत जास्त गुण चिकटलेले आहेत, त्यामुळे त्याचं रूप पाहता येतं, रंग पाहता येतो, हे सगळं पाहता येतं मला. नामाला काही रूप रंग काही नाही, इथे फक्त वाणीचा वावर, मोठ्याने म्हटली तर ऐकू जाईल, मनातल्या मनात म्हटली तर कोणाचा काय जप चाललाय कोणाला आपल्याला माहिती आहे, काही नाही, कोणाचा जप चालला असेल तर चालला असेल. म्हणजे इथे आता ती पण उपाधी नाही, आणि ती किल्ली लावून ते आत गेले तिकडे स्वरूपस्थितीत, माझ्या घरात जाऊन बसावं म्हणतात ना तसं, ते ग्रस्त आपल्या आपण बाबांचं वगैरे वाचत असाल तर ते हे त्यांनी सुचवलं मुद्दाम की आपण तिथे जाऊन बसावं. आपल्याला हे वाटतं ना
श्रम वाटतात हे वाटतात ना, तर तिथे विश्रांतीची जागा आहे. तसं शांत बसा. काही या सगळ्याचा संबंध नाही कशाचा. जे काही इकडे सगळी उलघाल चाललेली आहे सगळी प्रपंचाची, काय शरीराची भणभण म्हणा, काय आजार म्हणा, रोग म्हणा, अमकं काय बाहेर यश अपयश काय जे चाललेलं गोंधळ, त्याचा तिथे काही संबंध नाही. तर अशा ठिकाणी जाऊन बसावं असं त्यांचं म्हणणं. तिथे मी तुम्हाला त्या नामाच्या मार्गाने सोडून दिलेलं आहे तिकडे. फक्त आता हे सर्व काळ कसं टिकवता येईल, तर ते टिकवायला पुन्हा सगुणाकडून परत यावं लागतं. म्हणजे असं तिथे एकदम टिकवता येत नाही, कारण नाम सुद्धा टिकवता येत नाही, तर ते निर्गुण कसं टिकवावं. नाम सुद्धा मला जर सारखं घेता येत नाहीये, तर मी ते कसं टिकवावं. मग निदान जाता येता रामाचा फोटो कुठेतरी असंच बघत बसावं, काय विठोबाचा फोटो बघत बसावं. आपल्याला जे काय आपलं आराध्य दैवत असेल, जाता येतं सहज महाराजांच्या फोटोकडे नजर गेली तरी आठवण होती, बस झालं. मग आठवण पुढे स्मरण, मग पुढे नाम आलं सगळं, ते नाम मग त्यांची स्थिती, असं क्रमाने करत जाता येतं. असं एक सोपा मार्ग सांगून ठेवला. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला जोपर्यंत सगुणाचं दर्शन मिळालं तरी सगुणाचं भजन सोडू नये, असं समर्थाने म्हटलं. यापेक्षा काय स्पष्ट सांगावं तुम्ही. सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, तेणे भव सिंधू तुटईल, तेणे भव सिंधू तुटईल, तुटईल व्याधी या जन्म कर्माची, तुटईल व्याधी. मला काय फायदा काय. ठीक आहे, तुम्ही सांगता सगुणाचं हे करा, ते करा, त्या करा, ते त्याच्या ते आपला संबंध येईल, मग ते हे होईल, तिथे मी जोडलेला राहीन, मग त्याचे मार्ग कोणते, मग सगुण आहे, मग नाम आहे, मग हे आहे, हे सगळ्याचा मला काय फायदा आहे. तर मला आत्ता जी माझी कर्म आणि त्यांचे जे माझे कटकट आहे त्या कर्माचे, कर्म राहतील पण कटकट राहणार नाही. कर्म आहे पण कचाटा नाही, कर्म आहे पण चिंता नाही. कर्म आहे म्हटलं त्याचं त्याला काहीतरी हालचाल चालू आहे, ती चालू राहते, पण दुसऱ्याची कर्म पाहतो तशी आपली पाहता येतात, हा फरक पडतो. तुटईल व्याधी या जन्म कर्माची, तुटईल व्याधी या जन्म कर्माची, जरी राघवाची भक्ती घडे, जरी राघवाची भक्ती घडे, भक्ती घडे भावे सगुण देवाची, भक्ती घडे भावे सगुण देवाची, संगती देहाची जव आहे, संगती देहाची जव आहे. काय भक्ती घडे भावे सगुण, भक्ती सुद्धा नुसती नको, भावे. त्यांना प्रत्येक शब्द असा तोलून वापरलेला आहे. नुसतं हे नको, भजन नको, भावाचं भजन. थोडं झालं तरी चालेल, भावाचं असू दे, मनापासून असू दे. संगती देहाची जव आहे, संगती देहाची जव आहे, आहे देह तव सगुणी भजावे, आहे देह तव सगुणी भजावे, स्वस्वरूप व्हावे आपणची, स्वस्वरूप व्हावे आपणची. काय हे करत राहिलं तर तिथेच राहता येईल. रोज जाऊन येतोय तर हळूहळू तिथं मुक्काम करता येईल. वहिवाटीनं माणसं घरन जमिनी आपल्या करून घेतात. चांगलं नाहीये म्हणत मी ते, त्याने दिला आनंदानं तर घेणं ती गोष्ट वेगळी, पण वहिवाटीनं. आता मला सांगा, हे इथलं आपलं सोडा, कायदेशीर वगैरे हे भानगडी सोडा, नाहीतरी माणसाने वहिवाटीनंच पृथ्वी आपली केली आहे की नाही. माणसं काय आहे त्यांचं, कोणी जिंकली आणि कोणी हे केली म्हणून, कोणी निर्माण केली म्हणून, त्यातलं काय आपण निर्माण केलेलं आहे काही. राहायला लागलो कोणतरी पूर्व कधीतरी, काय पाय असं 10 लाख वर्ष, काय किती काय वर्ष असतील ती, पण शेवटी आपलं करून टाकलं ते. मग तसं मला माझं आत्मस्वरूप आहे ते आपलं नाही का करता येणार. हळूहळू रोज साधा मनुष्य आहे तो रोज जर येत राहिला तर त्याची ओळख आपण विसरणार नाही. यावासा वाटतो का नाही वाटतो ते आता माणसावर अवलंबून आहे, ते सोडून देऊ क्षण. म्हणजे जो रोज येत राहिला तर आपल्याला साधं वाटतं की नाही, हा या वेळ झाली बाबा आले, संध्याकाळी एक चक्कर असते त्यांची त्याप्रमाणे झाली असं आपल्याला वाटेल. इतकी
इतकी आपल्याला आठवण राहते. मग हळूहळू सहवासाने माणसाच्या तिथे गप्पा होतं, मग त्याचं प्रेम लागतं, हळूहळू होतंच ना सगळं. मग हे जर याचं होतं तर मी हळूहळू रामाचं सगुण, मग त्याचं नामाचं निर्गुण, आणि मग तिकडे सुस्वरूप, असं मी हळूहळू जर रोज जात राहीन, जे सांगितलं तसं सर्व काळ रोज जात राहीन, तर हळूहळू स्वरूपाची सवय लागेल. आणि मग मला इथे सगुणात मनुष्य रमतो, त्यापेक्षा कमी नामात रमतो, आणि त्याच्यापेक्षा कमी स्वरूपात रमतो. पण जर तो ह्या प्रवासात कायम राहिला तर हळूहळू स्वरूपात, म्हणजे असं आहे, काही माणसाला फिरायला जायची सवय एकट्याला जमत नाही, काही वेळेला ते बरोबर माणसंच लागतात, त्याशिवाय काही फिरायला जाता येत नाही, कारण बोलायला कोण नाही. त्यामुळं त्यांची अशी अडचण असते. मग ते त्यांना तसं एकट्याला ती बरोबर गेल्याशिवाय ते त्या ठिकाणी जाऊन बसता येत नाही. पण खरं जर सांगायचं झालं तर 4, मग 3, मग 2, मग 1 असं करत त्यांनी एकट्यानं जायची सवय लावली. आणि मग जर त्यांच्या लक्षात आलं की अरे एकट्याने येण्यात त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे, माझी स्वतःची ताकद वाचते, बोलण्याचे विषय वाचतात, डोक्याच्या चिंता असतात, आणखीन काहीतरी निर्माण होतं विनाकारण, ते नाहीसं होतं, तर आपण एकट्याने का जाऊ नये. असं एकट्याने नुसता जातो, तो जात राहिला सर्व काळ, तिथे आहे सुरुवातीला सर्व काळ जर जात राहिला, समजा ऊन पाऊस वारा काय ते विचार न करता, नाहीतर आता पाऊस आलाय, आता आज कुठं, आता बघूया, उद्या सकाळी जर उघडी बसली तर जाऊ, आपल्या संकल्पाची आपल्याला कल्पना आहे साधारण, तर त्या पद्धतीनं तसं नाही, सर्व काळ, तर सर्व काळ जात राहिला, तर तिथे गेल्यानंतर कुठेतरी काय स्वामींचं मंदिर आहे किंवा काय इथे आहे, कुठेतरी काय कट्टा आहे, तर तिथे गेल्यावर बसल्यावर असं वाटतं की बस छान वारा सुटलाय, छान शांत बसावं, काही झगझग नाही, काय नाही, आणि कोणी बरोबर नाही, त्यामुळं तोही त्रास नाही. तर ते जे काय आहे त्याचं समजा एक सुखाची जर कल्पना त्याला आली प्रत्यक्ष, तर तो सकाळी त्या फिरण्याच्या वेळेची वाट पाहतो हळूहळू. असं असतं, देव जसं भक्ताची वाट पाहतो तसं हा तिथल्या देवाची वाट पाहतो. तिथे त्याच्या सहवासात कोण आहे, काय परमेश्वरच आहे फक्त, नाही तर तो स्वतःच्या सहवासात आहे म्हणा, काही तुम्ही दोन्ही भाषा एकच आहेत. देवाच्या सहवासात तुम्ही तिथं कट्ट्यावर बसलेले आहात, वारा आहे, मस्त छान बसलेले आहात, हाही आनंदच आहे, उपाधी नाही, काय नाही, खर्च नाही, फेरचं नाही, काय नाही, असं आनंदात बसलेला आहे. म्हटलं तर स्वतःच्या सहवासात बसलेला देव तिथं का दिसत नाही बाजूला, म्हणजे आपल्या स्वतःच्या सहवासात बसला, तसाही बसला तरी चांगलं. तर असं असावं, मग तोपर्यंत सगुणाच्या मार्गाने जात राहावं. याला स्वस्वरूप व्हावे आपणाची असं जे म्हटलं, तर काय आहे, हळूहळूच करत मनुष्याने ते वाढवलं ना, की असं काही एकदम गेला आणि व तासभर ध्यान लागलं असं नाही झालं. 5 मिनिटं बसला, मग त्याला असं वाटलं की बरं आहे 10 मिनिटं बसावं, मग वेळ जर असेल तर 15 मिनिटं बसावं, ठीक आहे, त्याच्या व्यवहाराने काही अडचणी असतील, मर्यादा असतील, त्यानुसार तिथे जाऊन सुद्धा तो मुक्त, एक प्रकारे मुक्त अवस्थेत तिथे 15 मिनिटं बसलेला आहे. तर त्याला आनंद कळला की मला ह्या कशाशीही निगडीत नसताना सुद्धा, कुणीही बरोबर नसताना, कुठलाही विषय चर्चा, काही निंदा प्रश्न काही नसताना मी आनंदात राहू शकतो, आणि एवढ्या ह्या वाऱ्याच्या ह्याच्या संगतीत मी आनंदात राहतो, ह्याचा अनुभव आला, त्याची गोडी लागली की माणसाकडून ते आपोआप होतं. तर यासाठी त्यांनी असं म्हटलं, हे टिकवायचं आहे ना, आता प्रश्न सगळे असे आहेत, टिकवायचं काय ना अडचणी काय, तर त्याच्यासाठी हे असेल. अनेक साधना करू, तुम्हाला तुमचे प्रत्येकाचा आपापला मार्ग असेल, काहीतरी एखादा मानवतो, एखाद्याला नाम मानवतो, एखाद्याला बैठक मानवते, एखाद्याला फिरत जप करणं मानवतं, एखाद्याच्या मानवण्याचा प्रश्न आहे, एखाद्याला असं वाटतं की मोकळ्या ह्याच्या हवेवर जाऊन बसावं तिथं करावं, तर त्याचे साधनेचे प्रकार असू शकतील, त्याला जी आवडती ती त्यांनी करावी, ज्या पद्धतीनं त्याला फक्त साधना असावी हे त्यातलं महत्त्वाचं आहे. अनेक साधना करू, अनेक धारणा धरू, अनेक साधना करू, अनेक धारणा धरू, पुरेल जीव भाव तो, मुरेल देव तो जितो, पुरेल जीव भाव तो, मुरेल देव तो चितो, करील सर्व मीपणे, धरील ते दुजेपणे, करील सर्व मीपणे, धरील ते दुजेपणे, उपाय रे भला भला परंतु हेत चुकला, उपाय रे भला परंतु हेत चुकला. काय करायचं ते करता करता सुद्धा चुकून हेतूच चूक होते, चुकूनच चूक होते. असं म्हणून मुद्दाम करायला जात नाही, मनुष्य चुकीचं साधनेमध्ये मुद्दाम नाही करायला जात, पण साधनेमध्ये चुकून चूक होते. तेव्हा अनेक साधना करू, अनेक धारणा धरू, अनेक प्रकारच्या साधना आहेत, अनेक प्रकारच्या धारणा आहेत, ठीक आहे, तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही करा, त्याबद्दल नाही, पण
शेवटी जीवभाव शिल्लक राहतो, शेवटी कोणीतरी करणारा शिल्लक राहतो. आणि तो जर बळकट झाला तर जर हे समज करील सर्व मीपणे, धरील ते दुजेपणे, उपाय रे भला भला परंतु हेतू चुकला. करता करता काय होतं ते जाता जाता त्यांनी सांगितले की हे साधना करता करता मी साधना करतो हे आलं आणि माझी अशी बैठक आहे की गेली बैठक, नाही केली तरी चालते. चुकोनिया चुका पडे, चुकून चुकतं. समर्थाने त्या काळात किती बारीक म्हटलं असेल, मला काही बारीक जाणवलं नाही एवढं, पण नंतर लक्षात आलं चुकून या चूक कशी होती. तर साधनेत मनुष्य आपण चूक कशी करेल, साधनेत चूक होते ते चुकूनच होत असली पाहिजे. पण तिच्यावरही त्यांचं लक्ष आहे. चुकीचं चूक हे म्हणून होणार तो घोटाळा होणारच. चुकून जरी हात लागला म्हणून काय भाजायचं राहतं का, किंवा नाही त्याचं काही लक्षात नाही आलं असं काही ज्वाळा म्हणते वगैरे काय भाजलंच ते. चुकोनिया चुका पडे, घडोन भक्त घडे, अनन्य हो अनन्य हो अनन्य हो त धन्य हो. चुकोनिया चुका पडे, घडोन भक्त घडे, अनन्य हो अनन्य हो अनन्य हो त धन्य हो. हे करायला लागेल. अनन्य हो, मी हे करतो हे माझ्या नाही, त्यांच्या कृपेने होत आहे, त्यांनी दिशा दिली म्हणून होत आहे, त्यांनी करून घेत आहेत म्हणून होत आहे. असा जर अनन्य राहिला तर चुकोनिया चुकापडे होणार नाही. चुकोनिया चुकापडे झाले तर भक्त बिघडेल, भक्त बिघडून जाईल. कितीतरी भक्त भक्तीच्या मार्गामध्ये बिघडून गेलेले, ते भक्तच आहेत पण बिघडून गेले, कारण त्यात मीपणा त्यांचा राहिला, काहीतरी राहिलं. हे जे काय चुका सांगितलं त्याच्या चुकोनिया चुका. चुकोनिया चुका पडे, घडोन भक्त घडे, अनन्य हो अनन्य हो अनन्य हो त धन्य हो. अनन्यता नसे तुला तरीच देव चुकला, विभक्त भक्त तू कसा, अहमपणे जसा तसा. विभक्त अर्थ भक्त कुठला, जो भगवंताला विसरला, जो भगवंतापासून दूर आहे, भगवंतापासून दूर आहे, तो कसा भक्त. म्हणजे ज्याला भगवंताशिवाय राहता येतं तो विभक्त आहे, भक्त नाही. ज्याला भगवंताशिवाय राहता येत नाही, फार लहान बाळ आहे, आईशिवाय राहता येत नाही. आपल्याकडे खाली जी बाळांना घेऊन ज्या माता बसलेल्या असतात तर ती त्यांच्याशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून सहज खाली नजर टाकून मी येतो की ती बाळं जशी राहत आहेत तसं आपल्याला महाराजांशी राहायचं आहे. माझ्या दृष्टीने संदेश एवढाच आहे तिथे, बाकी काही नाही. तिथे त्यांचा व्यवहार चाललेला आहे, त्यांना नाही वर येता येणार. पण मला महाराजांशिवाय राहता येतं, मला रामाशिवाय राहता येतं, मला देवाशिवाय राहता येतं. मला देव नसला तरी चालतो, विसरला तरी चालतो, दिवसभर नाही आठवलं तरी चालतं. मग हे काय आहे तर अनन्यता नसे तुला तरीच देव चुकला. विभक्त भक्त तू कसा, विभक्त आहेस तर तू भक्त कसा, तू त्याच्याशिवाय राहू शकतोस म्हणजे तू भक्त कसा, असं स्वच्छ विचारलंय. विभक्त भक्त तू कसा, विभक्त भक्त तू कसा, अहमपणे जसा तसा. माझी काय वाईट होतं, तसंच होताच वेगळा, तसंच आताही आहेस. अनन्यता नसे तुला तरीच देव चुकला, विभक्त भक्त तू कसा, अहमपणे जसा तसा. कळेची नाही ना कळे नाही कळेची ना, कळे नाही कळेची ना, वळे नाही वळेची ना, कळे नाही कळेची ना, वळे नाही वळेची ना. कसे करू मने मनासी विवरू, कसे करू मने मनासी विवरू. एवढं करावं लागेल. कळेना वळेना दोन्ही गोष्टी आहेत. काही ना कळतं पण वळवता येत नाहीये, मनात आहे करायचं पण करता येत नाहीये. काही ना मनातच नाही जमलेलं. जिथं कळलंच नाहीये तिथे प्रश्नच नाही, जिथं कळलं आहे तिथं वळण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कळे नाही कळेची ना, वळे नाही वळायची ना. आणि प्रत्यक्ष करायला जावं तर कसं करावं ह्यात पुन्हा द्विधा आहे. म्हणून मने मनासी विवरू. आणि याची म्हणजे आपलं जे मूळ ध्येय आहे त्याची, आणि आपण जे काही करतो आहोत साधन त्याची सतत विचारणा विवंचना, सतत त्याचं विवरण, सतत त्याचा अभ्यास, त्याच्यावरती विचार करावा असं समर्थांचं म्हणणं आहे. विवंचना घडी घडी विचार कोण निवडी, विवंचना घडी घडी विचार कोण निवडी. विवेक पूरता असे तयास सर्व विलसे, विवेक पूरता असे तयास सर्व विलसे. विवंचना घडी घडी विचार कोण निवडी,
विवेक पुरता असे तयास सर्व विलसे. ज्याच्या ठिकाणी पुरता विवेक आहे त्याच्या ठिकाणी विलास आहे, म्हणजे साधनेचा सुद्धा एक विलास आहे, आनंद आहे, तर तो आनंद त्याच्या ठिकाणी दिसेल. आता ह्याच्यात काय काय अडचणी येतात त्यासंबंधी एक मोठी यादी आहे, त्यातली थोडी सारांशाने फक्त प्रत्येकातली थोडी थोडी सांगतो. बेसावता साधनेमध्ये सगळ्यात मोठी, तिथं आपल्याला माहिती आहे. खंड पडतो हा एक मोठा भाग आहे, आपल्याला माहिती आहे. साधनेमध्ये खंड येतो की सलग अगदी 11 दिवस 12 दिवस रोज जप, 13व्या दिवशी निमित्त होतं आणि थांबतो, 14व्या दिवशी आपले ते फिरणं बिरणं मगाशी म्हटलं त्यातलंच त्या खंड. पुन्हा परत होतं तसं देहभाव, परत देहबुद्धी, परत मागण्या, परत स्वार्थ, परत स्वार्थ, असं देहभावावर येणं. काही वेळेला चुकून म्हणा किंवा आपण बेसावत असतो म्हणून म्हणा की अश्रद्ध माणसाचा संग होतो, ते सुद्धा आडच येतं. की कुठेतरी अश्रद्ध मनुष्य आपल्या बरोबर येतो, त्याच्या सहवासात राहायला होतं आणि हळूहळू असं त्याचं खरं वाटायला लागतं. आपलं ते जे इतकं विचार करून सगळं ठरवलेलं आहे, पत्करलेलं आहे, त्याचं जातं का काय अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा. किंवा काही वितंडवाद करणाऱ्या माणसांशी संबंध येतो, तिथे घोटाळा होतो. कारण वितंडवादात कधी आपण तो महाराजांनी सांगून ठेवले की त्यात पडू नका, कारण शेवटी तर्काचा प्रश्न आहे. एखादा समजा वकिलाचं काम जसं असतं, ज्याची आर्ग्युमेंट जोराचं त्याचं जय, तशी परिस्थिती आहे. सत्याचं जय होतं असं नाही, आर्ग्युमेंट कोणाचं जोराचं आहे त्याचं जय आहे, तशी परिस्थिती आहे. तसं एखाद्या वेळेला त्याची समजा सरशी झाली वादामध्ये, तुम्हाला तो हरवू शकला तर तो जिंकला, सत्य काय होतं हा वेगळाच प्रश्न राहतो. तसं समजा जर कुतर्की माणसाशी जर संबंध आला तर त्याच्यात काही पडू नये वादात. त्याच्या काय बाबा मला एवढं कळते म्हणावं, ग बसावं, काय त्याच्याशी सांगायला जाऊ नये. तर ह्याच्यातलं एक 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 समर्थाने सांगितलं. त्याच्याशिवाय आणखीन काय की देव आता मगाशी म्हटलं तसं काय नामाच्या मार्गाने म्हणा, सगुणाच्या मार्गाने, नामाच्या मार्गाने, हे कसं करत मला प्रत्यक्ष त्यांनी आपण त्या वेळी पाहिल्या आहेत, त्यामुळे त्याच्या काही परत घेत नाही. पण मला प्रत्यक्ष सत्संगामुळे देव सापडला असं त्यांनी म्हटलं. नामाचा सत्संग आपल्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने विचार केला तर नामाचा सत्संग त्यांच्या चरित्रापुरता, तर तो मला मिळाला म्हणून मला देवाचा काही अनुभव आला. अनुभव माणसाला देव दिसला की ठीक आहे, आदर वाटतो, काय पायावर डोकं ठेवील, काय नमस्कार करील, काय ते करेल, पण काय ते झालं की पहिल्यांदा मागेल. ते म्हणले हे साधनेतलं वाईट काम आहे, ते माणसाला पुन्हा देवावर आणतं. ते काय काम असेल तर ते मागणं, ते माणसाचं मागण्याने पहिल्यांदा मनुष्य मागे येतो. बाकीच्या प्रत्येकाबद्दल त्याने एक एक उदाहरण सांगितले ते सांगतो. आपण समर्थांचंही मागणं पहा, म्हणजे काय मागितलं. दे दे मज देव दे वरद दे, तू विदग्धे शारदे. त्यांचं मागण्याची स्वरूपच असं आहे, दे 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 आहे, पण मज देव दे. गुरुदेवांच्याकडे सगळ्यात शेवटच्या काळातले जे सिटिंगमध्ये जी माणसं हजर होती त्यांनी एकाने सांगितलं की एक दिवशी गुरुदेव त्या सगळ्या वातावरणात बसलेले, सिटिंग म्हणजे त्यांच्याकडची छोटीशी बैठक आपल्या साधक मंडळी गप्पा मारायला तर साधनेच्या संबंधी. तर असं त्यांना बरं वाटलं की त्यावेळी एकत्र यायचं. असं वेळ काळ काय त्याला काही ठरलेलं नव्हतं, आपल्याला माहिती असेल ते. तर तसं काही नाही, त्यांना बरं वाटलं आज ना, आज बसायचं. बसलं की तासभर काहीतरी विषय व्हायचा, त्याची सिटिंगची नोट्सवर ठेवलेले आहेत, त्याचं पुस्तकही झालेलं आहे. तर त्यांनी लिहिलं शेवटच्या काळामध्ये गुरुदेव एकदा, म्हणजे थोडंसं तुम्हाला माहिती की थोडंसं उद्विग्नपणा माणसाला येतो या बाबतीत. तर गुरुदेव एकदा म्हणाले, नन ऑफ यू हॅज कम हिअर फॉर गॉड. आपल्यापैकी कोणीही केवळ देवासाठी इथे आलेलं नाही. कोणाला ज्ञान हवं आहे, कोणाला शंका दूर व्हायला हवं, कोणा आणखीन काय हवं, कोणाचं काहीतरी वस्तू हव्या, अमकं हवं, माझं ते बरं करा, माझं अमकं करा, मुलीचं करा, काय काय असंख्य गोष्टी. काय देवाकडे जाऊन आपण त्यांनी काय मागितलं ते म्हणून त्यातले 1-2 वेळी फक्त म्हणतो, बाकीच्या नंतर म्हणतो, आणि आम्ही काय म्हणतो तेही म्हणतो वाटलं तर. दे 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 मज देव दे वरद दे, तू विदग्धे शारदे. दे 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 वर वाग दे, विमळ दे, उल्हास दे, तर्क दे. तुला जाणणारा तर्क मला दे, जो उल्हास राहील माझा सतत मनाचा, असं मला काहीतरी दे. आपण उल्हास राहण्यासाठी प्रपंचामध्ये काय करतो, माणूस खाण्या पिण्यापर्यंत सर्व करतो उल्हास टिकावा म्हणून.
येतं खाली नंतर. दे 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 वरवाग दे विमळ दे, अत्यंत मला विमळ शुद्ध वाणी दे. आधी वाणी नाही आपल्याकडे चांगली गोड, एवढं सुद्धा नाही. दे 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 वरवाग दे विमळ दे, उल्हास दे तरख दे. आहेत काय काय मागितलं ते सांगतो. आता हे सगळं त्यांचं झालं. पण काय आहे आता जे मी काय ते त्यांनी मागितलं, आमच्यातले गेलेले काय मागतील माणसात, हे मात्र समग्र वाङ्मयात काही कुठे शोधू नका. अगदी सुरुवातीच्या भागात एकदा मी एक दिलो होता पीस, तसा इथे एक पीस देतोय, तो काय कुठे तिकडे शोधू नका, तो त्यातला नाही. पण एक नक्की, समग्र वाङ्मयात नाही सापडला तरी आपल्या मनामनात मात्र आपल्याला शोधला तर सापडेल, काहीतरी सापडेल त्याच्यातलं. आणि याला समर्थांचा एक आधार आहे, तो शेवटी सांगतो. म्हणजे हे का असं सांगितलं, ट्रिपली जमू दे सीटी नको रे, ट्रिपली जमू दे सीटी नको रे, पॅकेज ते भव्य ध्यानी धरी रे. ट्रिपली नको रे सीटी नको रे, पॅकेज ते भव्य ध्यानी धरी रे. पौंडात डॉलर मध्ये पोहण्या दे, जमले जरी वारी सिंगापुरी दे श्रीराम. पौंडात डॉलर मध्ये पोहण्या दे, जमले जरी वारी सिंगापुरी दे. मिळवतीच पत्नी मुलगाच दे रे. काय ह्यातलं चूक असेल तर तुम्हाला नंतर सांगितलं तरी चालेल, आपल्या इथे वेळ कमी पडतो. आणि मी सांगेन यांनी सांगितले मला म्हणून ना, म्हणजे तसं काय तुमचं नाव हे ठेवणार नाही, म्हणजे सांगेन. मिळवतीच पत्नी मुलगाच दे रे, मुलगी तुझ्याला मला सून दे रे. मुलगी तुझ्याला मला सून दे रे. भूखंड चौकात घर रोड टच दे, भूखंड चौकात घर रोड टच दे. नव्या कंपन्यां सदा ओपनिंग दे, नव्या कंपन्यां सदा ओपनिंग दे. फेरारी चालेल होंडा सिटी रे. काय आमच्या मागण्यांना अंत नाही. बघा तुम्ही, मी माणूस बघितलं की मला कळतं ह्याची मागणी काय. फेरारी चालेल होंडा सिटी रे, दिली भेट कोणी स्विफ्ट तरी देऊ दे रे. दिली भेट कोणी स्विफ्ट तरी देऊ दे रे. कुठली संस्था मठ मंदिरे दे. पुढे ते मागणं असतं आपल्याकडे, अर्थशास्त्रात आहे मागण्यांचं कसेच क्रम असतो ते. कुठली संस्था मठ मंदिरे दे, समिती असो मंडळ त्यात पद दे. कुठली संस्था मठ मंदिरे दे, समिती असो मंडळ त्यात पद दे. फोटो प्रतिष्ठा संधी असू दे, निदान सत्ता थोडी असू दे. काय आमच्याकडे मागण्या देवाला गेलं तर भेटलं तर. वाटेल हे सारखे काय दे दे. आपल्याला कुठेतरी स्वतःला खातच की, वाटेल हे सारखे काय दे दे. मानू आम्ही देव भक्तास जो दे, मानू आम्ही देव भक्तास जो दे. पावे आम्हा जागृत देव तोरे, पावे आम्हा जागृत देव तोरे. आता राघवा सर्व समजून दे रे, आता राघवा सर्व समजून दे रे. मागेन मी ते अहर्निश दे रे, मागेन मी ते अहर्निश दे रे. सुखे राही उभा मंदिरी राऊळी रे, सुखे राही उभा मंदिरी राऊळी रे. काय झालं असं तर
बहु सांगताती काहीतरी विषय मागताती. समर्थांनी म्हटले म्हणून लिहिले, त्यांनी स्वच्छ म्हटलंय. येतात विषय मागून जातात माझ्याकडे. कशाला येतात? मंगेशराचे महाराज म्हणले नाही, विषय मागतात. जनी जनाला बहु सांगताती काहीतरी विषय मागताती अशाच मागे जन लागताती. बघा जागृत कुठला आहे? डुप्लिकेट सुद्धा होतात, ट्रिप्लिकेट होतील उद्या. जागृत आहे, मागायला ते मिळतं. आमची जागृतची कल्पना काय आहे ती बघा. अशाच मागे जन लागताती. तेव्हा आपलं काय फारसं चुकलं नाही असं वाटतं नाही मध्येच. अशाच मागे जन लागताती देहांत काळी मग भागताती. मग शेवटी कल्पना आहे ते मागितले, याचा काय उपयोग झाला नाही मला, म्हणून समर्थाने मागितले ते मागा. दे 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 मद देव दे वरद दे तू विदग्धे शारदे. दे 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 वर वाग दे विमळ दे उल्हास दे तर्क दे. दे 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 शुभ योग दे सरस दे आनंद रे छंद दे. काही छंद असा आहे का की दुसऱ्याला काही आनंद दिला असा आपल्याकडे आहे? आपण विचार करून पहा की हा छंद आहे, यांनी माणसाला आनंद दिला अशी माझी परिस्थिती आहे, किंवा स्वतःला आत्मानंदात ठेवेल असा काही छंद आहे. कुठल्याही मार्गाने याच्यातले हे सगळे समर्थांनी खूप महत्वाचे विषय एकत्र केलेत, अगदी छोटेसे याच्यात 4 ओळीत. दे 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 शुभ योग दे सरस दे आनंद दे छंद दे. दे 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 परलाभ दे विवर दे सद्गुण रे सर्व दे. काय मागायचं? परलाभ दे कोण मागणार? दुसऱ्याचं भलं होऊ दे, शेजाराचा नंबर येऊ दे, त्याला चांगली नोकरी मिळू दे, त्याचं चांगलं होऊ दे. दे 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 परलाभ दे विवर दे सद्गुण रे सर्व दे. दे 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 मज देव दे वरद दे तू विदग्धे शारदे. दे 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 वर वाग दे विमळ दे उल्हास दे तर्क दे. दे 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 शुभ योग दे सरस दे उत्तम सरस दे आनंद दे छंद दे. दे 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 परलाभ दे विवर दे सद्गुण रे सर्व दे. दुसरा अडथळा आहे तो या कुतर्की लोकांचा आहे. ते काहीतरी उत्पन्न करून देतात डोक्यामध्ये आणि आपण विनाकारण त्याच्यावर विचार करत बसतो. त्यांच्या काळात असं लक्षात आलेलं आहे, ह्याच्या काळालाही लागू आहे. मग आजच्या याच्यावर मी काही विवरण केलं नाही, पण सर्व सद्गुण म्हटल्यावर आपल्या लक्षात आलं असेल. आपण आता 12व्या अध्यायात सद्गुणांचा अभ्यास करतो. त्यांनी सर्व सद्गुण मागितले, एकदम सगळा 12वा अध्याय एका 2 शब्दात आणला. आपल्याला एकेकाचा किती अभ्यास करावा लागतो आपल्याला कल्पना आहे. संबंध 12 अध्याय त्यांनी एकाच्या सर्व सद्गुण दे म्हणले एकदम. आणि दे 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 मध्ये देव दे, बस यात सगळं झालेलं आहे खरं सांगायचं तर. असं काहीतरी मागायचे 4 वेळी आपल्याकडे असावे म्हणून मुद्दाम समोर ठेवेल असो. तर दुसरा अडथळा काय आहे याच्यातला, तर त्यांना त्या काळात कळलं असावं की काय कोणा ठाऊक, किंवा ही प्रवृत्ती तेव्हापासून आहे. कळवला गेला पंडिताला आपण तेव्हापासून ते पाहिलं, अगदी पहिल्या याच्यात आपण पाहिलं होतं. तसं आहे हे की हे लोक आहेतच, म्हणजे ते पक्षाच्या निमित्ताने करतील, काय गट करतील, गटबाजी करतील, पुढे सगळं ते सुरूच होतं त्याचं. तर ते त्यांना त्याची कल्पना आहे, म्हणून त्यावर समर्थांनी सांगून ठेवलं आहे. काय होतं की सत्य हे असं पक्षात मावत नाही खरं सांगायचं तर. हा एक पर्याय म्हणून, अगदी आत्ता आपला विषय नाही पण सांगायचा मुद्दा की लोकशाही आपण एक पर्याय म्हणून स्वीकारलेली गोष्ट आहे. अनेक पर्याय आतापर्यंत इतिहासामध्ये स्वीकारून झाले. प्रत्येक पर्यायातले दोष समोर आले तेव्हा तो टाकला, दुसरा पर्याय घेतला, तो टाकला, तिसरा पर्याय घेतला. असं करत करत आपण इथपर्यंत आलो. पुढे काय करणार आहोत माहीत नाही. त्याच्यानंतर जे पर्याय असेल त्यापर्यंत आपण करू. कारण सत्य कशात मावत नाही ह्याच्यात, म्हणजे कुठल्याही पर्यायात सत्य बसत नाही.
म्हणून हे त्यांनी त्यावेळेला सांगून ठेवले की तू कशाला पक्षाच्या भानगडीत पडतोस, असं त्यावेळेला म्हटले. ह्या पक्षात पडू नको. धरून पक्ष काय रे उपाय ते अपाय रे. तुझं काही साधन करायला जाणार असेल, काही सात्विक काम करायला जाणार असेल, तर पक्षात जर अडकलास कुठल्या, तर तो उपाय नसून तुझं साधन हा अपाय ठरेल. त्यापेक्षा तुम्ही तुम्हा सविवरा स्वहित ते मनी धरा. कशात अडकू नका. मग कृष्णमूर्ती संस्था करू नका म्हणले तेच. पक्ष करू नका, संस्था करू नका, हे करू नका, ह्यात पडू नका, ते सांगितलं ते तेवढ्यासाठी तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे, तुम्ही चाला. त्यात तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही कशात तरी सापडायचं ठरवलं की मग आयडिओलॉजिकल डिफरन्सेस वगैरे वगैरे ते सुरू होतं. मग सगळं काही नसतं की यामुळे एकदा पक्ष धरल्यामुळे ते तसं आहे. ज्यांनी उदंड पाहिले ते म्हणले की एकदा पक्ष धरला की कलह त्याच्यात आलाच, त्याच्याशिवाय पक्षच नाही, अशी परिस्थिती आहे. तर तसं होणार. हे सगळ्याच दृष्टीनं पक्ष या शब्दार्थाने म्हटले. आपल्याला राजकीय पक्षाची सवय झाली विचार करताना, तसा काही विचार करू नका. सर्व बाबतीत पक्ष हा विषय आहे. धरून पक्ष काय रे उपाय ते अपाय रे. धरून पक्ष काय रे उपाय ते अपाय रे. तुम्ही तुम्हा सविवरा स्वहित ते मनी धरा. तुम्ही तुम्हा सविवरा स्वहित ते मनी धरा. तुम्ही उदंड पाहिले कळो करीत राहिले. जनी उदंड पाहिले कळो करीत राहिले. अनन्य देव भेटला देव भेटला कळो तयासी तुटला. कलह करण्याने देव तुटला. कलह करीत राहिलं, देव राहिला बाजूला, देवाच्या नावाने भांडण मात्र सुरू राहिलं. हे सर्वत्र सगळीकडे आपल्याला आढळले. याचं कारण त्याच्यात आहे की पक्ष धरला म्हणून असं झालं. जनी उदंड पाहिले कळो करीत राहिले. अनन्य देव भेटला कळो तयासी तुटला. कळो करील शब्द रे अनंत तो निशब्द रे. तुम्ही अनंत कान व्हावे वादिता आवासवा. उगाच आवाच्या सवा काहीतरी तुम्ही त्याच्यावर बात करत राहता, भेद करत राहता. त्याच्यापेक्षा शब्दाने कलह होणार हे लक्षात ठेवा. निशब्द व्हा. तुम्ही अनंत का होत नाही. शब्द शांत आहे, तुम्ही अनंत का होत नाही. तर तेव्हा विवादिता आवासवा, विनाकारण आवासवा विवाद करीत राहता, तर ते करू नका. कळो करील शब्द रे अनंत तो निशब्द रे. तुम्ही अनंत कानवा विवादिता आवासवा. अनंत ब्रह्म ते असे तयासी पक्षही नसे. अनंत ब्रह्म ते असे तयासी पक्षही नसे. संत 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 रे निवांत रे निवांत रे. संतांच्याकडे पाहिलं तर कुठला पक्ष नाही, कुठली आयडिओलॉजिकल बालगड नाही, काही कुठल्या पक्षाच्या वगैरे काय नाही. संत ते निवांत, थोडं एका शब्दात सांगितलेले ते निवांत आहेत. बाकी कुठलाही पक्षवाला अशांतच आहे, कारण खात्री नाही कशाची काही, आणि कळहाचा प्रश्न सारखा. त्यामुळे तिथे शांतता नाही, म्हणून मुद्दाम मार्ग सांगितला हा. अनंत ब्रह्म ते असे तयासी पक्षही नसे. संत 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 रे निवांत रे निवांत रे. संत 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 रे निवांत रे निवांत रे. स्वयेची तोची होई जे पदी मिळोनी जाई जे. स्वयेची तोची होई जे पदी मिळोनी जाई जे. उळेल तो कळो करू उदंड पक्षही धरू. व्यवहाराची संगळ घालायला गेले तर आपण निवांत राहा, संत राहा, आणि उरेल तो संघर्ष जाऊ देत, हो देत. काय व्हायचं आपल्याला काय, कोणाची मिरवणूक निघाली की जय हो, आपल्याला काय करायचं. कोणाची मिरवणूक निघाली की आपल्याला काय त्याच्याशी संबंध नाही. आपण कसं संत पण निवांत असं असं राहा, तर तेच जमेल. आणि त्याच्यात मला सांगितलेलं आहे की हे जे पक्षीय वितंडवाद आहेत त्याच्या नादाला लागू नका. किती बारीक समर्थाने विचार, हे सगळं साधनेच्या आड येणार, साधन विचाराशी संबंधित आहे म्हणून सांगतो. तर हे सगळं त्याच्या आड येईल. त्यामुळे तुम्ही काय करा, तर पक्ष वितंडवादाच्या मागे लागू, नादाला लागू नका. त्यांना काय करायचं ते करा, त्यांना काय म्हणा, इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे की खरोखर एवढं जर लिहून ठेवलं तर काही चिंता करायची आपल्याला जगाची काही कारण नाही. आपलं साधन व्यवस्थित सर्व काळ जे काय व्हायला पाहिजे ते होईल. उदंड हो बरे बरे तुम्ही म्हणाल ते खरे.
आजच्याही सभेला हजर, उद्याच्याही हजर आणि परवाच्याही हजर. होईल का कुठल्या पक्षाची सभा? आपल्याला देवाशी संबंध. आपल्याला काय करायचं होतं, देव चालवायचं चालविल. उदंड हो बरे बरे तुम्ही म्हणाल ते करे, कळेल ते सुखे करा धराल ते सुखे धरा, कळेल ते सुखे करा खयाल ते सुखे करा. उदंड हो बरे बरे तुम्ही म्हणाल ते खरे, कळेल ते सुखे करा धराल ते सुखे धरा. तुम्हाला जे धरून ठेवायचे ठेवा, कारण आज हे यांना धरून ठेवले उद्या सकाळी तिथं सापडतील असं नाही. बदलला रात्रीत हे आपल्याला जे माहिती आहे, तर कशाला नादाला लागतं? तुम्हाला जे कळेल ते सुखे करा धराल ते सुखे धरा, तुम्ही म्हणाल ते खरं. हे एकदम सोपं काम करून टाकलं समर्थांनी. त्या काळात 300-400 वर्षापूर्वी हे विजन असणं किंवा हे परिस्थितीचं आकलन म्हणजे आणि आपल्याला त्याचा उपयोग कसा करून घ्यावा यासाठी सांगणं हे काय असेल ते. त्यांचं म्हणणं काय आहे की यांना कोणाला खरोखर देवबिव अजिबात नको आहे, सत्य अजिबात नको आहे. म्हणून हे आहे, सत्य हवं असेल तर यातलं एकही तुम्हाला पक्षात दिसणार नाही, तो दुसरीकडे जाईल. त्याला सत्य नको आहे, ऑर्गनायझेशन पद. तुम्हाला काय सांगते ना, ते पद द्या अमकं द्या तमकं द्या, त्यात आहे ते. म्हणून तसं आहे. त्यामुळं सत्य नको आहे, देव नको आहे, त्यांना सांगण्यातही काही अर्थ नाही. ते फक्त त्यांची कुळं म्हणजे जे पक्ष जे काय आहेत किंवा काही वेगळ्या अर्थाने कुळं असतील तर त्याच्या अभिमानात सापडलेले लोक आहेत. आपल्याला हिताचं सांगायची जबाबदारी भगवंतानी ठेवली म्हणून मी करतोय, नाहीतर मला सुद्धा ह्यात काही रस नाही. मला जनांना हे आवडत नाही, मला माहित आहे. सांगितलं हितार्थ सांगणे घडे विवंचिता तिढा पडे, हितार्थ सांगणे घडे विवंचिता तिढा पडे, जना प्रचित नावडे कुळाभिमान तो जडे, जना प्रचित नावडे जना प्रचित नावडे कुळाभिमान तो जडे. ते जडलेलं आहे. समोर उघडे सत्य असलं तरी ते त्याला सत्य म्हणणार नाही. वरून आदेश काय आहे, ते काय म्हणले, हे काय म्हणले, त्याच्यावर सत्य अवलंबून आहे. त्यामुळे ह्यात आपण हितार्थ सांगायचं पडलं म्हणून सांगितलं, त्याचं विवरण करायला गेलं तर तिढा पडेल, त्यात काही पडू नका. असं हे जसं आहे तसं हे सगळं ध्यानी ठेवलं तर हे जे वाद किंवा जे काय ते काय पक्षाच्या रूपात असू दे. म्हणून तो पक्ष कशाला, घरात सुद्धा पक्ष आहेत, मठात पक्ष आहेत, संस्थेत पक्ष आहेत. म्हणजे मुलात सुद्धा तो मुलगा काय आपलं एक सेटअप आहे. समजा काय 2 माणसं आहेत, ती 2 काय मुलगा आहे काय मुलगी आहे, काय काय जे आपला सेटअप असेल ते सून आहे काय नातवंड आहे, तर ते त्यात सुद्धा 2-3 पक्ष असतात. परत तो तिच्या मनाप्रमाणे ऐकतो, ते त्याच्या मनाप्रमाणे ऐकतात, ते माझं ऐकत नाही, ते मला सांगत नाहीत, हे 2 ते 2 ते बाजूला असतातच त्यात सुद्धा. पुन्हा म्हणजे तिथे तरी पक्ष कुठे चुकला आहे तेव्हा या अर्थाने घ्यावं, म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्षात यायला बरं पडतं. तर त्यामुळे घरात मठात संस्थेत सगळीकडे लोक म्हणतात, समर्थांनी विवरण त्यावेळेला करून ठेवलंय की हे का म्हणतात, त्याची काही कारणं दिली क्रमाने एक. तर ती कारणं पहा. त्यांचं म्हणणं काय, ही तनास तने भेटली. मला इतकं ते व्यवस्थित वाटलं. एक घर घ्या साधं, एका घरामध्ये एक शरीर आणि दुसरं शरीर आणि तिसरं आणि चौथं आणि 5वं आणि 6वं काय समजा घरात शरीर आहेत, 6 शरीरं घरामध्ये आहेत. ती तने तनास भेटली, ह्या पलीकडे काही संबंध नाही. त्यांचं म्हणणं तने तनास भेटली मनास चुकली मने. ती बरोबर सांगितलं असेल बघ. तनास भेटली तने मनास चुकली मने, चुकी चुकी बहु चुकी परस्परे चुकामुकी. घरात होते काही वाचा की तनास भेटली तने मनास चुकली मने. किती वेळा ही गोष्ट अनुभवायला येईल की तनास भेटली तने मनास चुकली मने. मन मनाला नाही मिळालेलं, मग काय होईल, मग कळच होईल, भांडणच होईल किंवा विवादच होतील, दुसरं काय होणार. तेव्हा याच्यावर लक्ष द्या, हे कशानं झालंय ते शोधून काढा. 5-1 कारणं सांगितली तसं का होतं याच्यासाठी. तेव्हा हे जे वाद किंवा भांडण आहे कुठे, मग त्याच्यातून कोर्ट कचेऱ्या काय वाटेल ते डायव्हर्स पण काय वाटेल ते होतं. म्हणजे घरापुरतं मी उदाहरण घेतलं, मोठ्या पक्षापुरतं फाटाफुटी होतात, काय आहे त्याचं सारखंच आहे स्वरूप त्याचं. तर ते जे सगळं आहे ते का होतं तसं. तनास भेटली तने मनास चुकली मने, चुकी चुकी बहु चुकी परस्परे चुकामुकी, चुकी चुकी बहु चुकी परस्परे चुकामुकी. फार सावधानतेनं पुढचा श्लोक मी म्हणतो, पण समर्थाने म्हटलेला आहे आपण लक्षात ठेवावा आणि झालं तर भलं होईल. फक्त स्पष्ट आहे आकलन एवढं खरं.
मढ्यास भेटले मढे करील काय बापुडे. हो, एवढं तर म्हणणार कोण भेटलं नाही, कुठल्या वाङ्मयात आलं नाही आतापर्यंत. मढ्यास भेटले मढे करील काय, किती बरोबर आहे. आपण क्षणभर विचार करा की काय माणूस आहे का काय आहे असं आपण म्हणतो की नाही. मला सांगा, व्यवहारात ते समर्थांचं तर स्पष्टता सोडून द्या क्षणभर, पण घरात आपण म्हणतो की नाही की हा माणूस आहे का काय आहे असं आपल्याला वाटतं ना त्या क्षणी. म्हणजे काय वाटतं आपल्याला, म्हणजे जे वाटतं ते त्यांनी स्पष्ट सांगितलं एवढंच, बाकी काही नाही. मढ्यास भेटले मढे करील काय बापुडे, मने मनाची या खुणा बुझेल लोभ त्या दुणा, मने मनाची या खुणा बुझेल लोभ त्या दुणा. त्यांनी एक नाजूक मुद्दा सांगितला पुढचा. जसा हा सांगितला, हा स्पष्ट सांगितला, तसा आणि एक मुद्दा महत्त्वाचा सांगितलेला आहे, लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं काय, माणसांची फक्त वय वाढतात, मनाचं काही वाढत नाही म्हणले. किती स्पष्ट, बारीक अगदी स्पष्ट बोट ठेवलेलं आहे. उगेची वेचिले वये मनास भेटता नये, उगेची वेचिले वये मनास भेटता नये, मने मनास राखणे सुखे सुखास चाखणे. किती स्पष्ट आहे. जिथं मन मनाला भेटलेलं आहे तिथे माणसाला सुखच होईल, पण वय वाढतं याचा अर्थ मनाला समजूत येते असं अजिबात समजू नका असं स्पष्ट लिहिलं समाधानी त्याकडून. आणि याचा अनुभव आपण तर घेतला असेल, आपल्याला मला तर वाटतं की याचा अनुभव आपण घेतला असेल की हे वय वाढलं मी समजूत वाढते. कृष्णमूर्तींनी तेच सांगितलं, मॅच्युरिटी डझंट कम्स ऑफ एज, इट कम्स ऑफ अंडरस्टँडिंग. ते जे सांगितलं तेच आहे की हे वाढलेलं आहे म्हणजे काय वाढलेलं आहे. उगेची वेचिले वये मनास भेटता नये, मने मनास राखणे सुखे सुखास चाखणे. सुखाची स्वच्छ व्याख्या दिलेली आहे. हे एक कारण झालं. दुसरं कारण काय म्हणले याच्याबद्दल ते काय होतं, एक तर लोकांना वय वाढव कमी असो काय असेल ते असो, पण स्वतः जवळ प्रत्यय नाही, प्रचिती नाही, अनुभव नाही, जे आहे ते नुसतं शब्दज्ञान आहे. तेव्हा प्रचिती आणि प्रत्यय नसला, अनुभव नसला तर मनुष्य नुसतं शब्दज्ञान घेऊन भांडतात. तेव्हा ह्या शब्दज्ञानाची किंमत नाही आणि शिवाय त्याचं समर्थन करतात. जे काही काय भांडण चालू असेल त्याचं समर्थन करतात. परत एक घराचं उदाहरण घेऊन आपण पुरं करा, त्या भाषेत सुद्धा हे पुरवू शकतं. सगळ्याच्या सगळं बाहेर जावं, बाहेर पुरवू शकतो, कुठेही होईल, कारण मूळ तर त्याचं सारखंच आहे. तर त्याचं समर्थन पुन्हा माणसं करतात. ते काय करतात, भांड्याला भांडं, हेच, दुसरं काय नाही. समर्थनाला पक्कीच होतं आपण की घर आहे, भांड्याला भांडं लागायचंच. असं काही कुठे लिहून ठेवलेलं नाही. अशी व्यवस्थित भांडी ठेवली तर काय भांड्याला भांडं लागत नाही. आम्हाला व्यवस्थित ठेवता येत नाहीत ते सांगा ना. आम्हाला भांडी व्यवस्थित ठेवता येत नाही म्हणून भांड्याला भांडं लागतं. आम्ही ओढायला जातो भांडं, मग ते त्याला लागणारच, मग आवाज येतो. आवाज येऊ नये असं जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवता पण येतं आणि काढता पण येतं. हे ज्याला माहिती आहे हे समर्थन आहे केवळ, तर आपल्यामध्ये ती व्यवस्था नाही. म्हणून म्हटलं की नये प्रत्यय नाही, तो प्रत्यय नाही, अनुभवही नाही आणि त्याची इच्छाही नाही. मग शब्दज्ञान नुसतं किंवा वय नुसतं काहीतरी दाखवायला असतं. कदा नयेची प्रत्ययो तयास काय तो जयो, कदा नयेची प्रत्ययो तयास काय तो जयो, पतित तोची पातकी विना प्रचित घातकी, पतित तोची पातकी विना प्रचित घातकी. विनाप्रचित घातकी आहे मनुष्य, की ज्याच्याजवळ प्रचिती नाही, ज्याच्याजवळ अनुभव नाही. त्याचं वय असलं तरी तो घातकी आहे, कारण तो घोटाळा करणार, त्याला समजलेलंच नाही आहे, त्यामुळे तो घोटाळा करेल असं. म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं. मगाशी जसं एक स्पष्ट शब्द येऊन गेला तसा इथे एक स्पष्ट शब्द येणार. सगळं समर्थांचं आहे, तसं मी पुष्कळ ह्यातनं निवडून बाजूला केलेलं आहे. फार अगदी बघायचं असेल स्पष्ट तर अगदी मूळ ग्रंथातच जावं, पण त्याच्यापेक्षा जो नाईलाज आहे तेवढा एक स्पष्टता इथं आलेली आहे. मगाशी जशी आली मढे मढ्याचं भेटलेलं आहे, तो खरंच आहे. त्याच्यात जर काय भावभावना नाही, काही एकमेकाला समजून घ्यायची कुवत नाही, काय मॅच्युरिटी दिसत नाही, तर काय मढेच भेटलं याच्यापेक्षा काय झालं वेगळं. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं एवढाच फरक पडला, तर ते मुद्दा तर बदलला नाही. तसं इथे आहे, प्रचित नसली म्हणजे अनुभव नसेल त्या माणसाकडे जर काय जे म्हणतोय तो प्रपंचातलं म्हणेल, काय एखाद्या गोष्टीबद्दल मत सांगेल किंवा काय परमार्थातला असेल, त्याचा जर अनुभव त्याच्या नसेल तर त्यांनी म्हटलंय स्वच्छ की हे नुसतं बुंकणं आहे साध्या भाषेत. काय किती स्पष्ट सांगावं बघा त्यांनी. नसे प्रचित ते सुणे, सुणे म्हणजे कुत्र. नसे प्रचित ते सुणे उगेची काय भुंकणे,
नसे प्रचित ते सुणे उगेची काय भुंकणे स्वये प्रचित तो वरू उगाची सिंतरू खरू स्वये प्रचित तो वरू उगाची सिंतरू खरू उगाच सिंतरू उडवत राहतात तिकडे तिकडे ह्याच्यात जसं का चिखलात ते नाचत राहतात आणि सगळे उडवून देतात पाणी किंवा काय चिखल तसं माणसं मी आता घराचं उदाहरण घेतून घरा म्हणतो सोळा उगाच अस्वस्थ करून सोडतात ह्याचं मूळ कशात आहे कारण परिस्थिती नाही आहे अनुभव नाही त्याच्यातनं येणारी मॅच्युरिटी नाही तिसरं कारण क्षमाशीलता नाही माणसाकडे म्हणून असं होते हे सगळं काय होते हे सगळं माझ्या परमार्थाच्या आड येणार आहे कारण मी वाटचाल करायला चालू ती मला सदा सर्व काळ करायची आहे पण त्याच्यामध्ये मला हे सारखं ह्या गोष्टी आड येतात आणि मग त्याच्यातूनच संघर्ष आणि बाकीचे प्रश्न निर्माण झालेले हे आपल्या लक्षात येईल क्षमील त्यान राजयो क्षमीच नातयालयो सच्च एकदम क्षमील त्या नराजयो आणि जो क्षमीची ना तया लयो सच्च इकडे जय मिळेल तिकडे लय होईल म्हणून क्षमेचं असं अशा शब्दात महत्व सांगितले आवडलेलं आपण समजून घ्या क्षमील त्या नराजयो क्षमीच नातयालयो करील ते उतावळी जनात तेची बावळी मनी उदंड साहिले जनी समस्त पाहिले अखंड साहती मती तरीच लोक वळती तुम्ही जर सहन केलं तर लोक वळतील नाही तर लोक नाही वळणार घरातले सुद्धा आपलं ऐकणार नाहीत जर तुम्ही सहन नसणार करणार तर घरातले सुद्धा ऐकणार नाहीत आणि मग संघर्षाचे प्रसंग होतील जर काही सहन करणार नसाल सहन तितके जीवन निंबर्गी महाराज आपले भाऊसाहेब महाराजांचे गुरुदेवांचे त्यांचं म्हणणं अगदी स्वच्छ साधं सोपं आहे की सहन तितके जीवन तर किती सहजीवन राहील जेवढं सहन करेल तेवढं सहजीवन राहील नाहीतर मग पेपर्स सबमिट करा हे गडच झालं आमचं जमत नाही अरे सहन काही केलं का की दोघांनी केलं का असं आहे ते सगळं त्याच्यातलं ते सहन करण्यात सगळं आहे ते क्षमेशिवाय सहन नाही क्षमाशील ती वृत्ती पाहिजे तर तो सहन करील म्हणून याचं मुद्दाम सांगितलंय की अखंड मनी उदंड साहिले जनी समस्त पाहिले अखंड साहती मती तरीच लोक वळती जनात न्याय साकळे विशेष गुण आढळे प्रचित मानली मना तरीच आवडे जना जो क्षमा करतो तो लोकांना आवडतो हे लक्षात ठेवावं आणि आपल्यापुरतं तरी आपण क्षमाशील असावं दुसऱ्याची ती बाजू त्याची आहे ती त्यांनी करावी असं हे झालं तिसरं कारण चौथं कारण सांगितलं की परमार्थ मुरलेला नाही म्हणून होत नाही मुरत नाही आपण साधं लोणचं घातलं तरी 2 महिने ठेवतो प्रत्येक लोणच्या प्रमाण आहे म्हणतात पण तरी सुद्धा ते तेवढं ठेवावंच लागतं त्याच्याशिवाय ते उतरत नाही त्याच्यात ते मुरत नाही ते मुरल्यानंतर मग त्याच्या ती चव येते म्हणजे त्याला जे तो दर्जा येतो तो त्याच्यासाठी म्हणणं आहे विरोन जो मुरेल रे भल्यात तो सरेल रे विरोन जो मुरेल रे भल्यात तो सरेल रे विरेची ना मुरेची ना भल्यात तो सरेची ना विरेची ना मुरेची ना भल्यात तो सरेची ना उगाच उगाउगीच भांडतो उगाउगीच तंडतो उगाउगीच भांडतो उगाउगीच तंडतो उगाउगीच ढाल घे उगाउगी अढाल घे वर्ष सुरू वरून सगळे एकमेकांच्या घरात होतोय बाहेरचं कशाला बघा घरात एकमेकांना शब्दांच्या शस्त्रांनी तरी मारतात ना मग माझं म्हणणं आपण समजून घ्या तेव्हा अशांच्या विचारात अडकू नये सावधान असे आणखीन 2 मुद्दे आहेत त्याचा फक्त एक श्लोक सांगतो की काही माणसांच्या ठिकाणी की हे जसं मगाशी म्हटलं तसं 4 कारणं सांगितली परमार्थ मुरलेलं नाही तसं आपण स्वतः जे केलं नाही ते सांगायला जाणारे लोक जगामध्ये गोंधळ माजवीत असतात फार महत्वाचं एक श्लोक आहे त्याच्यावर फक्त बाकी काय नाही त्याच्यावर पण आपल्याला कळण्यासारखं आहे महामूर्ख तो पंडिता बोधिता आहे महामूर्ख तो पंडिता बोधिता आहे पहा अंध तो माणके शोधिता आहे काय आता करायचं अचानक गोंधळ होईल नाही तर काय होईल हेच होणार महामूर्ख तो पंडिता बोधिता आहे
पहा अंध तो माणके शोधित आहे. मती मंद अज्ञान तो ज्ञान सांगे. मती मंद अज्ञान तो ज्ञान सांगे. निजेला करू पाहतो लोक जागे. याच्यापेक्षा काही शेवट नाही माझ्या दृष्टीने कारणात, की जो स्वतःच निजलेला आहे तो दुसऱ्याला जागा करायला बघतो. मती मंद ज्ञान तो ज्ञान सांगे. निजेला करू पाहतो लोक जागे. एवढी कारणं सांगितली, ती आपण लक्षात घ्यावी. आणि आपण काम आता आपल्या संपत आलेलं आहे. आपण DINच्या येणारे जे अडथळे असतात, लोकांच्या इमॅच्युरिटीने, पक्षाने, संघर्षाने, त्यांच्या आग्रहाने किंवा अशा तऱ्हेचं शब्दशस्त्राने सगळ्यांना त्रास देण्याने, ह्या सगळ्यांनी जे येतं त्याच्याने आपल्या साधनेवर परिणाम होतो. आणि तो आपण येऊ देऊ नये, त्यांना कल्पना आहे की ह्याच्यावर परिणाम होईल. कारण आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या आपल्यासमोर ठेवून देतो. तुला नेणता जन्मलो आणि मेलो, किती वेळ मी थोर कष्टीच झालो. मला हे विसरून चालणार नाही. हे लोक काही करतील आणि असेच जगतील पुढं वर्षानुवर्ष, पण माझी सुटका करायलाच पाहिजे. त्यासाठी मला हे लक्षात ठेवायला हवं की तुला नेणता जन्मलो आणि मेलो, किती वेळ मी थोर कष्टीच झालो. तुला भेटता तूच होऊन गेलो, विचारे कृपा सागरे मुक्त केलो. ती मला माझी वाट चालली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरं, कसं जावं समर्थांच्याकडे किंवा वाङ्मय समजून घ्यायचे. 2 मुद्दे, 2 श्लोक फक्त आहेत. काय आहे की समर्थांचं मुलांच्यावर प्रेम आहे. असं सर्वसाधारणपणे सर्व संतांचं मुलांच्यावर प्रेम असतं. ते का असतं? बालवृत्तीमुळे असतं. आपल्याला माहिती आहे. निरागसपणा असतो त्याच्यावर प्रेम असतं. ते मोठ्याच्यात निरागसपणा दिसलं तरी असतं, ते वयावर नाही आहे, पण वयाने सांगावं लागतं. वयाच्या भाषेमध्ये बोललं तर कळतं म्हणून सांगायचं. वये थोर ते चोर भावार्थ नाही. खरोखर मला सांगा, कित्येक ठिकाणी चाललेले संघर्ष जर आपण पाहिले तर वये थोर ते चोर भावार्थ नाही म्हणावला. साधी गोष्ट कळत नाही असं पण मोठ्यांच्या कितीतरी यांच्या बाबतीत खाजगीत का होईना आपण म्हणतो की नाही, खाजगीत म्हणतो की अरे यांना एवढं नसेल का कळत, हे मोठे आहेत, बरोबर आहे की नाही, मग ह्यानं एवढं नसेल का कळत. मग ह्याचा अर्थ काय झाला? अर्थ हाच झाला, वये थोर ते चोर भावार्थ नाही, विकल्पे बुडाले अहम भावडोही. विकल्पे बुडाले अहम भावडोही. अहंता नसे हो तया लेकरासी. अहंता नसे हो तया लेकरासी. म्हणोनी बहु आवडी रामदासी. म्हणोनी बहु आवडी रामदासी. अत्यंत खरं, मनाला हात घालणारी गोष्ट आहे की समर्थांना एवढं प्रेम का त्यांचं वाटतं. वये चोरते वये थोरते चोर भावार्थ नाही, विकल्पे बुडाले अहम भावे. म्हणून अशा बालकृतीने जावं आणि त्यांना त्याची गरज आहे. तेव्हा आपण हे शेवटचं लक्षात ठेवावं. त्यांना कसा मनुष्य पाहिजे, किती कसा पाहिजे, त्याची 1-2 ओळी फक्त उरले 2 सोडून दादा. मौनामध्ये पाहिजे वाचणारा. मौनामध्ये पाहिजे वाचणारा. अर्थामध्ये पाहिजे भिजणारा. अर्थामध्ये भिजणारा मनुष्य मला हवाय. मौनामध्ये वाचणारा मनुष्य पाहिजे. मौनामध्ये पाहिजे वाचणारा. अर्थामध्ये पाहिजे भिजणारा. वाचाना का सर्व पाने फुकाची. काय नाही तरी फुकट, खरोखर अक्षरशः पोटघरात ग्रंथ पडलेले म्हणजे फुकटच समजायचे ते. वाचाना का सर्व पाने फुकाची. काची काची सर्व माणसे काची. त्यांना कंटाळा येतो त्यांचा, वाचायला सुद्धा घाबरतात. म्हणजे कसे पाहिजे आहेत, बरोबर आहे, असे जर पाहिजे असतील तर घाबरणारेच असतील. मौनामध्ये पाहिजे वाचणारा. अर्थामध्ये पाहिजे भिजणारा. असं हवं आहे तर ते कोणाला शक्य आहे का ते बघा.
आता हे जे सगळं चाललं होतं हे आपला जो मूळ विषय होता की जिथे आपण गेल्या वेळेला येऊन पोचलो, तर त्याच्यासाठी हे चाललं होतं सगळं. त्यावेळेला आपण एक अभंग पाहिला आणि आता हा शेवटचा अभंग पाहतो. ओळीची नेमेसे देवा आठवा, ओळीचे निमिसे देवा आठवावा, हृदयी धरावा सर्व काळ, हृदयी धरावा सर्व काळ, सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, सर्व काळ मनी स्वरूपाचा वेधू, तेणे भव सिंधू तुट येईल, तेणे भव सिंधू तुट येईल. पर्यंत आलं होतं. तुट येईल व्याधी या जन्म कर्माची, तुटविल व्याधी या जन्म कर्माची, जरी राघवाची भक्ती घडे, जरी राघवाची भक्ती घडे, भक्ती घडे भावे सगुण देहाची, भक्ती घडे भावे सगुण देवाची, संगती देहाची जव आहे, आहे देह तव सगुणी भजावे, आहे देह तव सगुणी भजावे, स्वस्वरूप भावे आपणची, स्वस्वरूप भावे आपणची, आपणची देव आपणची भक्त, आपणची देव आपणची भक्त, संत संगे मुक्त आपणची, संत संगे मुक्त आपणची, आपणची सर्व आपणची वाव, मीपणाचा ठाव आपणची, मीपणाचा ठाव आपणची, आपण तुपण जवबरी अंतरी, आपण तुपण जवबरी अंतरी, तव भक्ती करी सगुणाची, तव भक्ती करी सगुणाची, सगुणाची भक्ती लोभाची विरक्ती, सगुणाची भक्ती लोभाची विरक्ती, निर्गुणाची मुक्ती सायोजता, निर्गुणाची मुक्ती सायोजता. एका ओळीवर कॉमेंट करून पुढे जातो फक्त की सगुणाची भक्ती लोभाची विरक्ती. तर सगुणाची भक्ती जे कोणी करत असतील त्यांना जर त्यातून विरक्तीचा लाभ होत असेल तर सगुणाची भक्ती होते असं लक्षात ठेवा, तर निर्गुण सापडेल. निर्गुणाची मुक्ती सायोजता, सायोजता मुक्ती तुटला संदेहो, बंधनेची वाव दास म्हणे, बंधनेची वाव दास म्हणे. आता समर्थांचं ह्या सगळ्या विवरणाचं मूळ ध्येय आहे ते आपल्या स्वरूपाकडे आपण जाऊन पोचावं. त्यामध्ये भेद नाही, भाव नाही, कोणी आपल्याला उठ म्हणत नाही, कोणी आपल्याला तिथून तिथे येऊन कोणी त्रास देत नाही. सतत आनंद ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी कुठली उपाधी नाही, ज्याला कशाची गरज नाही, जिथे काही असलं म्हणून बिघडत नाही, ज्याला काया नाही, मोह नाही, माया नाही, काय
अशा स्थितीमध्ये जर एखाद्याला ठेवायचं जर होत असेल किंवा त्याला राहायला जमत असेल तर त्याच्यासारखं या जगामध्ये सुखी कुणी नाही. या अर्थाने स्वरूप शब्द वापरला आहे समर्थाने. तेव्हा ते जे स्वरूप आहे तर त्याची प्राप्ती व्हावी हा उद्देश आहे. त्याच्या संबंधीचं फक्त जसं पुढच्या अध्यायाचा दंश करून ठेवतात तसं मी फक्त ह्या पदाचं हे करून ठेवतो आणि पुढच्या वेळेला आता शेवटचा आपला समर्थांच्या अभ्यासाचा भाग होईल तर त्यावेळेला हा जो प्रवास आहे तो आपला सर्वांचा निर्गुणाकडे प्रवास व्हावा. कुठे जाल तिथे आपल्याबरोबर आहे अशी परिस्थिती जर काय असेल तर फक्त निर्गुण बाकी काय नाही. आणि त्याच्यासाठी आपला आधार आपल्याला जे आपलं दैवत असेल तो आपला आधार, जे नाम असेल तो आपला आधार, आपण तिकडे जावं त्यासाठी हे सगळं आहे. समर्थांचा अभंग आपण पुढच्या वेळेला अभ्यास. विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ, विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ, विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ. द्वैत तळमळ जेथे नाही, द्वैत तळमळ जेथे नाही, विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ, विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ. जेथे नाही काया नाही मोहमाया, जेथे नाही काया नाही मोहमाया. रंका आणि राया सारीखेची, रंका आणि राया सारीखेची, सारीखेची सदा सर्वदा स्वरूप, सारीखेची सदा सर्वदा स्वरूप. तेची तुझे रूप जाण बापा, तेची तुझे रूप जाण बापा, जाण बापा सये तुझी आपणासी, जाण बापा सये तुझी आपणासी. सोहम स्मरणासी विसरता, सोहम स्मरणासी विसरता, विसरता सोहम स्मरण आपुले, विसरता सोहम स्मरण आपुले. मग गुंडाळले माया जाळी, मग गुंडाळले माया जाळी, माया जाळी तुझा तुझी गुंतलासी, माया जाळी तुझा तुझी गुंतलासी. यातना भोगीसी नेणोनिया, यातना भोगीसी नेणोनिया. विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ, विश्रांतीचे स्थळ स्वरूप केवळ. म्हणून या होई सावध अंतरी, म्हणून या होई सावध अंतरी. सोहम दृढ धरी दास म्हणे, सोहम दृढ धरी
दास म्हणे विश्रांतीचे स्वरूप केवळ, विश्रांतीचे स्वरूप केवळ. द्वैत तळमळ जेथे नाही, द्वैत तळमळ जेथे नाही, विश्रांतीचे स्वरूप केवळ, विश्रांतीचे 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 स्वरूप केवळ. या निरुपाधिक स्वरूपाचे मार्ग, त्याच्यावर जायची सगुणाच्या वाटा आणि कसं आपल्याकडे ते पोचेल याचा विचार, आपण तिथेपर्यंत कसे पोचू याचा विचार आता पुढच्या शेवटच्या स्वामींच्या वरच्या संकीर्तनात त्यांनी करून घ्यावा अशी त्यांना प्रार्थना आहे. जसं काय पुढच्या शनिवारी लवकर याचा प्रयत्न करतो, साथ दिली तब्येतीने तर लवकर येतो जरा, म्हणजे लवकर संपेल. आपण अवघडून गेला त्याची मला कल्पना आहे, पण समर्थ आपल्या कृपेने आपला सगळा शीण जो झालेला आहे गुडघ्यांना पाठीला सगळा हलका करतील असं मी त्यांनाच प्रार्थना करतो, त्यांनी करावा करतील अशी मला आशा आहे. संसार अपार कोई, यही संसार अपार कोई. उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया, दया करो दीन दयाल दया राम, दीन दयाल दया करो राम. जानत जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. दास दीन शरणागत है, दास दीन जन शरणागत है. मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम, दीन दयाल दया राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.